दादा पप्पांची रिएक्शन का नाही दाखवली? बघा रोहित भाऊ, माझ्या लाईफमध्ये ना, मी काही अशा गोष्टी आहेत ना, ज्या तुमच्यासोबत शेअर करतो. पण मी सर्व शेअर नाही करू शकत, सर्वांना नाही दाखवू शकत. जसं की बाबांना नाही दाखवू शकत. त्यांना आवडत नाही आणि मी रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीची. मी कृपया करून सारखं-सारखं तेच-तेच विचारू नका. मला असं वाटतं, की मला जे योग्य वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. जितकं तुम्हाला कळायला हवं, त्याच्या वर नाही कळायला हवं. जितकं मी तुम्हाला शेअर करतोय तितकंच. कदाचित माझ्या लाईफमध्ये माझे मित्र नसते, तर मग तुम्हाला माझं नावही कळलं नसतं कधी. कधीच नसतं कळलं. कारण मला तुम्हाला ॲज अ श्रीमानच रिप्रेझेंट करायचं आहे स्वतःला, कायम. पण त्यातल्या त्यात माझ्या मित्रांमुळे वगैरे थोडंफार नाव वगैरे कळलं तुम्हाला. तर मुद्दा असा आहे, की डे 1 पासून तुमचा हो असाच आहे. तर तुम्ही त्या गोष्टीची रिस्पेक्ट करा आणि प्रश्न जास्त विचारू नका वैयक्तिक, कृपया करून. तुम्हाला जे व्लॉगमध्ये दिसतंय, स्ट्रीमवर जे दिसतंय ते पहा, एन्जॉय करा. मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता असेल, पण एक रिस्पेक्ट पण महत्त्वाचा आहे, की आता माझ्यासोबत जितकी लोकं आहेत, जितके लोकांसोबत मी खेळतोय, मला त्यांची काही माहीत नाही त्यांच्या फॅमिलीबद्दल. मला जास्त नसतं माहिती. हां, कोणी पटकन आईला कॉल करून लावून दिला, बाबांना कॉल लावून दिला, मी बोलतो त्यांच्याशी. पण मला माहीत नसतं कोणाच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, काय आहे? जोपर्यंत समोरच्याची इच्छा नाहीये शेअर करायची, तोपर्यंत मी कधी विचारणार नाही. हा माझा आधीपासून स्वभाव आहे आणि हे आत्ताचं नाहीये. मी आधीपासून असाच आहे. मी कधीच विचारत नाही. तर मला असं वाटतं तुम्ही पण त्या गोष्टीचा थोडासा मान ठेवावा. समजून घ्या मला. आधीपासूनच आहे असं. हे काय असं नाहीये, की तेहती रत्नागिरीमध्ये श्रीमान लेजंड मार्लेश्वरला श्रीमान जाऊया लेजंड दोघे. झाला, भीमगल मेन अवनी. बनला, मगच तो बदललाय, असं नाहीये. मी पहिल्या दिवसापासून हे ठरवूनच हे चॅनल चालू केलं होतं आणि तेच मी फॉलो करतोय. तो तुम्ही प्रश्न खूप विचारता, तर ते असे प्रश्नच नका विचारू, की मावश्यांना दाखव किंवा ह्यांना दाखव, बाबांना दाखव, ह्यांना काका-काकू, हे ते सगळे. तसं नका करू ते रिक्वेस्ट. म्हणजे मी जे तुम्हाला दाखवतो बघा आणि खुश व्हा. बस एवढंच. आणि तुम्ही समजू शकता मला. मला म्हणजे समजतंय. ब्लड वाईन थँक यू सो मच फॉर 100. कधीतरी रत्नागिरीमध्ये मार्लेश्वरला जाऊन ये दादू. मार्लेश्वरला रत्नागिरी में। ये मैं मार्लेश्वर गया हूँ शायद ब्लड वाइन भाई। मार्लेश्वर गया हूँ मैं शायद। आदेश भाई थैंक यू फॉर द दादा चेतन दादा को पूछो H9 में उसको बोला था। क्या बोला था आदेश भाई? अभी चेतन आया तो पूछेंगे। निक साउंड थैंक यू फॉर डियर। दा 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 दा। नारळी पौर्णिमेची बहुत सारी शुभकामनाएं. चॅट को नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा भावांनो. खूप प्रेम आणि बांधिलकीचा विषय ओनली. अरे रोकडे भाऊ ग माझे रोकडे भाऊ ग माझे काळे बोला काळे बोला काळे काळे माझे रोकडे जिनेंद्र भाऊ ग बोला हाँ बोला अच्छा रोकडे भाऊ कुछ नहीं मैं बस डाउनलोड कर रहा हूँ आपने जो फाइल दी थी करो करो आप इतना लेट क्यों दिए मुझे फाइल शर्म नहीं आती क्या आपको नहीं ना बेशरम हूँ एकदम आगे बोलो रोकडे भाई आप ऐसा बहुत गलत हो यार छी हाँ ना छी 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 फिर भी आप हमारे आपको सॉरी फिर भी आप हमको साथ में खेलने के लिए लेते हैं। हाँ हाँ वो तो प्यार है ना वो तो प्यार रहेगा ना रोकड़ूस अभी मैं फटाफट डाउनलोड करके कर देता हूँ एक फाइल हो भी गए दूसरी फाइल बस 4 मिनट में हो जाएगी कोई दिक्कत की बात ही नहीं है बबलू